गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांच्या समाधीचे नूतनीकरण करण्याचं आश्वासन राज्य सरकारने देऊनही त्याची दुरवस्था झाली आहे। एकेकाळी श्रद्धेचं ठिकाण असलेले स्मारक आता ढासळत आहे। त्यामुळे बांदोडकर यांचा आदर करणाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। या जागेची प्रतिष्ठा पुनर्स्थापित करण्यासाठी कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। आज प्रथमच भाऊसाहेबांच्या समाधीवर पुष्प अर्पण न करता त्यांना आदरांजली वाहण्यात आली। पहला ऐसा होता था, लेकिन एक जगह अभी वो ज़्यादा हो गई है। आमकां शॉक बसलो आनी खूप वायट दिसलें हे जालें ते पळोवन। आतां इतलीच इच्छा की बेगीन ते सरकारान हे करून घेवचें म्हणून रिपेर करून घेवचें अशें दिसता। बेगीन वेळ न लावता खूपच वायट दिसलें इतलें पळोवपाकूच शॉक बसलो म्हाका आमकां सगळ्याकूच फोटो पळयल्ले आनी अशें जालां म्हणून। आतां इतलीच इच्छा आसा की बेगीन ते करचें कारण धक्कोच बसलो आमकां। तुमचे बाबाचे समाधी कडेन वचपाक मेळना तुमकां आनी पाया पडपाक मेळना, भितर वचपाक मेळना, हे करूंक मेळना। दुख्खद गोश्ट अशी करी रिनोवेशन करता म्हणून गेल्या वर्सा पाटी लायल्ली सरकारान। बेगीन केल्यार पुरोवचें म्हणून इतलेंच मागता आमी की सडसडीत आतां केल्यार पण आता एक वर्ष जालें अजून काय म्हणना। हें आतां बेगीन करचें आसा इतलीच आमची इच्छा आसा। आमी उलयला तांचे कडेन जाता तितलें शक्य तितलें तांणी बेगीन करचें हीच इच्छा आसा आमची। खूब वायट दिसलें केन्नाच्यान आमी लागिल्लीं तांच्या फाटीं सांगत आसा आमचे लोक की बेगीन करा पूण ताचें रिनोवेशन केन्ना करपाचें आशिल्लें ताका आतां खूब विलंब लागला। आतां करचें अशें दिसता बेगीन। माझे म्हणणे कितें भाऊ आमचो आसा फॅमिलीचोच न्ही तो फूल गोंयचो आसा भाऊ। ओके आणि अशी दशा करप आमी तेंचे फोटोग्राफ पळयले 7-8 दिसांचे पयलीं आयले ते फोटो भितरले भितर कॉलेक्ट केला समाधी। ओके आणि दॅट इज वाय आज आमी भितर पावूंक शकले ना आणि फॉर द फर्स्ट टायम इतले 50 वर्सांनी फॉर द फर्स्ट टायम अशी दशा जाल्या की आमकां समाधी आमी एंट्री जावंक शकना। ओके हाच्या दिसा आणि भायर आमकां समारंभ करचो पडटा। ओके लजेची गोश्ट आमी आतां पळयता डेव्हलपमेंट करता मेंटेनन्स कांयच ना। कला अकॅडमी तुमी उडयली आतां समाधी उडोवंक लागले खंय तरी चुकता आमचें। ओके खंय तरी चुकता बरोबर न्ही। वी हॅव टू पुट आवर मायंड्स टुगेदर एंड गेट इट डन। ओके वी हॅव टू स्टार्ट रिस्पेक्टींग आवर सिनियर्स। आमी सिनियर लोकांक आमच्या सिनियर लिडरांक रिस्पेक्ट करना जाल्यार उरले कितें सोसायटीचो अर्थ। रेनोवेशन करता म्हणटा पण मेंटेन करना खंय तरी चुकलें एकदम वायट गोश्ट। भाऊसाहेबांची पुण्यतिथी ह्या पद्दतीन हांव ताका अनाथ म्हणटलो करची पडप हें सगळ्या गोंयचें दुर्दैव अशें म्हाका दिसता। सरकार गेलीं 10 वर्सां हांव जाणा ताजो डेव्हलपमेंट कसो जाता तो। 10 वर्सां प्रत्येक वर्सा हांव पळयतां की लिकेज जाता, सगळें जाता, तात्पुरतें वायट वॉशिंग करतात आणि समाधी दुरुस्त करपाचें लक्ष कोणाच कडेन ना। त्यामुळे आज ही अवस्था आयली। फाटल्यान लागून गव्हर्मेंटाच्या लोकांनी गेल्या वर्सा हांगा फावंडेशन स्टोन म्हणून एक ल्हान पिलर केलो आनी ताचें उद्घाटन केलें। ताचो डिझायन तयार जाला पण हातान घेवपाक कित्याक गव्हर्मेंट सोदिना हें म्हाका कांय कळना। शेजाराकूच मनोहर पर्रीकरांची समाधी आसा। मनोहर पर्रीकरांची समाधी आसपा बद्दल आमकां कांय म्हणणें ना आमचें, पण ज्या भाऊसाहेबांनी नॉन करप्ट गव्हर्मेंट खऱ्या अर्थान आणि नैतीक अधिष्ठान आशिल्ल्या सरकारची आणि ह्या प्रशासनाची नीव घातली, गोंयाक एक मार्गदर्शन केलें, दिशा दाखयली गोंयच्या विकासाक, त्या मनशाची अशी अवहेलना जी आसा ही खंयच्या स्टेटीन जावची ना जी गोंयान जाता। बाकीच्या ठिकाणचे जे युगपुरुष आसता तांची शान बाकीच्यो सगळ्यो स्टेटी बऱ्या पद्दतीन दवरता। ह्या स्टेटीक कितें जालां तेंच म्हाका कळना आणि लक्षात घेया की लोकांचो भरपूर प्रक्षोभ आसा। आतां जी व्यवस्था तांच्यांनी केली समाधीचेर पुष्प समर्पण न करता भायर हाडून वयर हाडून ताजेर समर्पण करप ही लजेची गोष्ट आसा जनतेच्या दृश्टीन, देशाच्या दृश्टीन आणि सरकारच्या दृश्टीन। फुडल्या वर्सा पर्यंत हांगा जर कॉन्क्रीट कितें जर उबें जर रावना जाल्यार जनतेक भायर आयल्या शिवाय आणि दुसरो पर्याय उरचो ना अशें म्हाका दिसता। 12 मार्च पूर्वी बांदोडकर यांच्या समाधीचे नूतनीकरण न केल्यास सरकारला कोणतेही कार्यक्रम करू देणार नाही
असा इशारा यावेळी आम आदमी पक्षानं दिला. आणि बहुजन समाजाक वयर काडपाक तांणी सगळे प्रयत्न केले. ते आमचे पहिले मुखेलमंत्री. आज तांच्या समाधीची परिस्थिती पळोवन वायट दिसता. आज हे जे फुलां आनी श्रद्धांजली वाहोवपाचें जे काम जे आज हांगा आसा फोटो आसा तो आज सरकारान हांगा दवरला. कारण तर की समाधी जी खरी सकल आसा ज्या जाग्यार हे जे जाताले कार्यक्रम थंय परिस्थिती अशी आसा की थंय नॉर्मल मनीस भोंवपाक शकना आनी ताजे रूफ कोसळटा. आतांय तुमी पळयलां आसतलें की ह्या 2-3 दिसां भितर तांणी येवन थंय कितें तरी एक पेंट मारला. जस्ट लायक अ मेकअप दॅट हॅज बीन डन. वायट दिसता. पणजे शारा भितर 1000 कोटी सरकारान खर्च केले स्मार्ट सिटी अंडर, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट अंडर 1000 कोटी खर्च केले. 1000 कोटी खर्च करता आसतना गोंयचे पहिले मुखेलमंत्री दयानंद बांदोडकर हांकां ते विसरले. हाजे कुशीकच मनोहर पर्रीकराची आमची बाई पर्रीकरांची समाधी आसा. आनी म्हाका दिसता प्रत्येक फावटी जेन्ना एक तर डेथ एनिवर्सरी किंवा बर्थ एनिवर्सरी आसता तेन्ना सरकार हांगा फुलां अर्पण करपाक येता. चीफ मिनिस्टर फुलां अर्पण करपाक येता. पूण केन्नाच ह्या समाधीचेर तांणी लक्ष दिलां अशें आमकां दिसलें ना. वायट ह्या गोश्टीक दिसता की ही जी वास्तू आसा समाधीची, समाधी आसा जी सकल आसा ताका जो मान सरकारान दिवपाक जाय आशिल्लो 1000 कोटी खाता आसतना तातलो जर एक 50 लाखूच जर ह्या समाधीचेर खर्च केल्ले जाल्यार ही समाधी बऱ्या परिस्थितीन आसपाची. आज ताणें ते पड्डे लावन ती बंद केल्या. म्हणजे लिप सर्वीस जी सरकार दिता पड्डे लावपाची की लोकांनी थंय वचूंक जायना कारण तांकां सरकाराची घाण दिसूंक जायना. हे म्हाका दिसता जे तरेन जे आमचे पहिले मुखेलमंत्री आशिल्ले तांणी जशें काम केल्लें आतांचे मुखेलमंत्री आनी आतांचो भारतीय जनता पार्टीचो सरकार पयशांचो अपव्यय करता, पयशे खातात. 1000 कोटी पणजेच्या स्मार्ट सिटी अंडर डम सिटी म्हणून जे खाले आनी आज समाधीची परिस्थिती पळयत जाल्यार खरेंच सरकाराक मात तरी हांचे पडून गेल्ला काय ना हाजे बद्दल म्हाका डावट येता. सगळ्याक चुनो लावपाचें काम हे सरकार करता. सुदीनबाब ढवळकार जे भाऊसाहेब बांदोडकराच्या बाबतीन इतले उलयता आनी सगळेच फेक म्हणटा तांच्यांनी खास करून हेजेर लक्ष घालचें. कारण भाऊसाहेब बांदोडकरान तुमची येदी व्हडली पार्टी बांदली, तुम्ही त्या पार्टीचे आतां सर्वेसर्वा म्हणटा आनी भाऊसाहेब बांदोडकराची जर समाधीची जर अशी अवतिकाय तुम्ही करपाक दिता आनी तुम्ही त्याचेर एक शब्द काडिना जाल्यार मागीर आमी कितें म्हणपाचें. हांव सुदीनबाब ढवळकाराक आव्हान करता की 12 मार्चाक भाऊसाहेब बांदोडकराची जयंती आनी तितल्या पर्यंत तांच्यांनी ह्या समाधीचे सगळे रिनोवेशन काम कंप्लीट करपा जाय. आनी जर कंप्लीट जावना जाल्यार सुदीन ढवळकार बाबान हांगासर ह्या समाधीचेर आनी पावल दवरपाचें ना हे हांव तेंचे कडेन आव्हान करता. आनी जर 12 मार्च पर्यंत जर हे समाधीचें काम जावना, रिनोवेशन वर्क जावना आनी समाधी परत सारकी लोकांक व्यवस्थित मेळुना जाल्यार 12 मार्चाक सरकाराक सुद्दां हांगा आमी कार्यक्रम घडोवन हाडपाक दिवपाना इतलें सांगता. मार्चाच्या पयलीं हेजेर काम जावन एक बरे अशे तरेन हेजी एक संरक्षीत अशी वास्तू परत सारकी हांगा जाली जाल्यार म्हाका दिसता सगळे गोंयचे जनतेक आनंद जातलो. नाजाल्यार आमी जाणा की सरकार ही सगळी आश्वासन दिता, आश्वासनाय दिना, कामाय करिना आनी सगळ्याक त्रासान जशें घातला तशें ह्या येदे व्हडले मनशाची तुमी जेन्ना आमी हे पुण्यतिथी साजरी करतात, जयंती साजरी करतात त्या वेळार म्हाका दिसता हे सगळे खूब वायट दिसता. तशें जावं जायना. जेणे गांवां सरकारी शाळा उगडल्यो त्यो शाळांच्योय देखभाली सरकार करूंक शकना, त्योय शाळा तुमी बंद उडयल्यो. आज निदान ही समाधी तरी ते बरेच तरेन पूर्वस्थितीचे तुमी हाडात. बाकीची जी स्थळां तुमी तयार करतात तुमचे स्वताच्या बाकीचे जे तुमचे स्फूर्तीन आसता त्याच प्रमाणे भाऊसाहेबांचेय करपा जाय.